तर एकीकडे राजकीय वर्तुळामध्ये ऑपरेशन टायगरवरून चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे इकडे मुंबईच्या रस्त्यांवरून सुद्धा एक वाद पेटलाय आणि तो म्हणजे पांढऱ्या पट्ट्यांचा। मुंबईच्या रस्त्यांवरून सुरू असलेला हाच पांढऱ्या पट्टीचा वाद आता गिरगावातही शिरलाय। घाटकोपर आणि दादर नंतर गिरगावमध्ये सुद्धा स्थानिकांनी या पट्टीला कडाडून विरोध केलेला आहे। मनसे आणि आम्ही गिरगावकर संघटना या वादात आक्रमक झाली आहे। पांढऱ्या पट्टीला नकार देत कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरती काळा रंग ओतला आणि संपूर्ण पट्टी काळी करण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि रंग मारणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। परिस्थिती सध्या तणावपूर्ण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर नागरिकांच्या तीव्र भावना आणि विरोध लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं तडजोडीचा मार्ग काढलेला आहे। वादग्रस्त पांढऱ्या पट्टीवरती आता लाल पट्टी मारण्यात आली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। पहिले पांढरी पट्टी होती, त्यावरती मनसैनिकांनी काळी पट्टी मारली आणि पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि मग मुंबई महापालिकेने यावरती लाल रंग मारलेला आहे। आपल्यासोबत गौरव, खरंच या सगळ्या गोष्टींची गरज होती का आणि हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय असं वाटत नाही का? 100% जाणीवपूर्वक केलं। पहिलं तुम्हाला क्लिअर काय करतो माहिती आहे का, आमच्याकडे माननीय सगळे पोलीसवाले आहेत, आम्हाला इकडे कोणताही कायदा सुव्यवस्था करून त्यांना चुकत त्रास द्यायचा नाही आहे। पण हे जे BMC आता हे BMC नाही, आता BMCचं नाव हे बदलून हे JMC करायला लागेल, कारण जैन महानगर कॉर्पोरेशन ह्याचं नाव आता घोषित करा। कारण हे सगळ्या गोष्टी आहे ना जैन लोकांसाठी करायला लागला आहे, इकडे मराठी लोकांसाठी काहीच होत नाही आणि आपलं विद्रुपीकरण पूर्ण ही मुंबईचं विद्रुपीकरण आहे ही लोक करतात आहेत। आज सरळ आता हे लोक म्हणतात हे आम्ही काल परवा केलं नाही आहे, हे म्हणतात आहे की जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वीचं आहे। तर 1.5 महिन्यापूर्वीचं आहे तर हे JMC जसं मगाशी मला जैन महानगर कॉर्पोरेशन जैन हे करत काय होतं एवढे दिनमध्ये? त्या लोकांना वादविवाद लावून द्यायचा आहे का? त्या लोकांना सगळे कार्यक्रम करायचे आहेत का दोन समाजामध्ये? तर सांगा आम्हाला काय हरकत। जसं पहिली घटना घाटकोपरमध्ये घडली होती, घाटकोपर झालं, दादर झालं, पुन्हा आता गिरगावमध्ये होतंय। हे जाणीवपूर्वक ठरवून केलं जातंय हे असं? 100% ठरवून केलं जात आहे, 100%। ह्या लोकांची मस्ती वाढली आहे ना, पोलिसांनी काढला तर ह्यांच्या लोकांची जी मस्ती वाढली ना ती काढावी लागणार आणि हे ह्यांचे लोकच करतात आहेत, ह्यांचेच व्यावसायिक लोक करतात आहेत, जैन लोकांचे व्यावसायिक करतात आहेत, हाच तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहेत। आणि ठीक आहे ना, काय हरकत नाही। काल संदीप देशपांडे नाही का कुठल्या तरी मुनीने, तो कुठला मुनी आहे काय कळत पण नाही आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही बांगड्या नाही भरल्या। तू बांगड्या भरल्यास का नाही भरल्या माहिती नाही, पण आम्ही तरी नाही भरल्यात मराठी माणसाने। तुला जसं तसं उत्तर आमच्याकडनं मिळणार। तर याच पांढऱ्या पट्टीवरच्या वादावरती काही सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत। NDTVनं काही सवाल उपस्थित केलेत, कोणते पाहूयात। मुंबईच्या अनेक भागात पांढरी पट्टी मारणं गरजेचं होतं का? पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन धर्मीयांना महापालिकेकडून परवानगी घेतली होती का? परवानगी न घेताच सार्वजनिक ठिकाणी पांढऱ्या पट्ट्या मारणं गुन्हा नाहीये का? तर मुंबईच्या रस्त्यांचं विद्रुपीकरण केलं त्याची जबाबदारी कुणाची? मुंबई महानगरपालिकेनं पांढरी पट्टी प्रकरणात साधी नोटीस सुद्धा का बजावली नाही? दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वादावरती काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहणं गरजेचं आहे। पाहूया। पहिल्यांदा तर मला असं वाटतं की कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकासमोर उभं करणं हे योग्य नाही, समाजात तेढ निर्माण करणं हे देखील योग्य नाही। एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे, इतर समाजांनी त्याचा एक प्रकारे मला असं वाटतं की आदर केला पाहिजे आणि इतर समाजाचा आदर देखील ज्यांची परंपरा आहे त्यांनी केला पाहिजे। दोघांनी एकमेकाचा आदर करणं हे मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीत एकमेकाचा आदर करणं हेच महत्त्वाचं आहे। विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादामध्ये नेऊन त्याच्यामध्ये राजकारण ओतणं याने कधीच फायदा होत नाही, त्याने मतं देखील मिळत नाही।